नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे। इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडं। कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांचं कामकाज ठप्प। शिक्षक संघटनांसह संस्था चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शिक्षक भरती पोर्टल रद्द करण्यासह अन्य मागण्यांकडे वेधलं लक्ष। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील प्रलंबित व्याज परतावा देण्यासाठी सरकारनं काय कार्यवाही केली आहे? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न। इचलकरंजीतील ZLD प्रकल्प म्हणजे विद्यमान आमदारांचा सुळकुड योजनेला बगल देण्याचा डाव। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी SS सर्व्हिसेस संचलित बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाला दिली भेट। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं करवीर निवासिनी देवी अंबाबाईला सरकारला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे असं साकडं घातलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना सरकार हा मार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे। हा महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे। हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला सुबुद्धी दे असं साकडं आज इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातलं। यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी केली। याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून याला विरोध नाही असं भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप केला। 50,000 कोटींचा यामध्ये ढपला पाडला जाणार आहे। यामध्ये आपणाला काही मिळेल काय या आशेनंच काही जण याचं समर्थन करतायत असा टोलाही शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचं नाव न घेता लगावला। या महाराष्ट्रावरचं संकट टळू दे, या महाराष्ट्रावरचं संकट टळू दे, या शक्तीपीठाचं संकट टळू दे। आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही, पण या रस्त्यातून 50,000 कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का? आपल्याला काही त्यात मिळवता येईल का? म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले। त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे। जे बैठक आज घेत आहेत त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मतं दिलेली आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे। त्याला जबाबदार कोण? मला आई अंबाबाईला एकच साकडं घालायचं आहे। या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती। कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं। आता शक्तीपीठ महामार्ग रूपी हे राक्षस आता आमच्यावर रेटतायत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मदतीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकडं घातलेलं आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, कोल्हापूरसह संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख RK पोवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, प्रकाश पाटील, इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते।
शिक्षक भरती पोर्टल रद्द करावं, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जिल्ह्यातील शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास 1200हून अधिक शाळा आज बंद राहिल्या. या आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिला. शिक्षक भरती पोर्टल रद्द करावं, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज शाळा बंदचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा संस्था चालक संघ, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळं आज जिल्ह्यातील 1200हून अधिक शाळा बंद राहिल्या. या शाळांमधील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन हजारो शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत, मग ते पवित्र पोर्टलचं असेल, शिक्षकेतरांच्या भरतीबाबत असेल, त्या ठिकाणी 15 मार्चचा शासनाचा जो संच मान्यतेचा निकष असेल, जुनी पेन्शन योजना असेल, टप्प्यावरच्या शाळा 100% झाल्या पाहिजेत, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय. वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनानं केली पाहिजे, यासाठी हा आमचा लढा आहे. त्यामुळं बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि शासनानं जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर उभा केला जाईल, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात बेमुदत शाळा बंद करू असा इशारा दिला. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी 15 मार्च 2024 संच मान्यता या धोरणामुळे जिल्ह्यातील 11 शाळांवर याचा परिणाम होणार असून 196 शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचं सांगितलं. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी शिक्षण क्षेत्रावर अन्यायकारक निर्णय लादण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केला. यावेळी बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी राज्य सरकारवर टीका केली. या प्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील, चेअरमन राहुल पवार, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष विजय पवार, शिक्षक नेते दादासाहेब लाड, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा संघटनेचे खंडेराव जगदाळे, BG बोराडे, बाबा पाटील, RY पाटील, अभयकुमार साळुंखे, बाबा पाटील, कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीनं देण्यासाठी आणि महामंडळाचं पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलाय. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळानं NICSI या कंपनीमार्फत वेब प्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून वेब प्रणाली सुस्थितीत सुरू असल्याचं सांगितलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिला जाणारा व्याज परतावा 6-7 महिन्यांपासून थकीत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. महामंडळाचं महास्वयम हे पोर्टल अद्ययावत केलं नसून ते गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे.
त्यामुळं महामंडळाचं प्राथमिक मंजुरीपत्र मिळणं अडचणीचं झालंय. हे खरं आहे काय? शासनानं याबाबत माहिती घेऊन या महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीनं देण्यासाठी आणि महामंडळाचं पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विचारले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळानं NICSI या कंपनीमार्फत वेब प्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून वेब प्रणाली सुस्थितीत सुरू असल्याचं सांगितलं. महामंडळामार्फत एप्रिल 2025 पासून आत्तापर्यंत 5,538 लाभार्थ्यांना 71 कोटी 97 लाख रुपये परतावा देण्यात आलाय. मार्च 2025च्या दरम्यान NICSI या कंपनीमार्फत सपोर्ट आणि मेंटेनन्सचं काम सुरू होतं. त्यामुळं महामंडळाचं पोर्टल धीम्या गतीनं सुरू होतं, मात्र बंद झालं नव्हतं, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. इचलकरंजी शहरात ZLD प्रकल्प राबवत विद्यमान आमदारांचा सुळकुड पाणी योजनेला बगल देण्याचा डाव आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार बैठक घेत पाण्याचं राजकारण न करता शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याचा इशारा दिलाय. इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी 609 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ZLED तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा स्थानिक आमदारांनी नुकतीच केली आहे. या प्रकल्पामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटेल असा दावा त्यांनी केलाय. मात्र महाविकास आघाडीनं आज पत्रकार परिषद घेत या प्रकल्पाच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर यांनी ZLED हा प्रकल्प मूळ सुळकुड योजना बाजूला ठेवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. 2020 साली इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेली 161 कोटींची सुळकुड योजना अद्याप कागदावरच आहे. विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींनी या योजनेसाठी ठोस प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पंचगंगा नदी केवळ इचलकरंजीमुळेच नाही तर 171 ग्रामपंचायती, 2 महापालिका आणि 1 नगर परिषद यांच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित होतीये. हे अनेक अहवालांमधून स्पष्ट झालंय. 2008चा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आणि 2012 मधील कावीळ प्रकरणातील निरीक्षण या बाबी अधोरेखित करत विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल चढवला. 20-25 वर्ष आम्ही हे ऐकतोय की पंचगंगेचं प्रदूषण थांबणार आहे, ही समिती नेमली आहे, ती समिती नेमली आहे, परंतु हे सगळं कागदावरची स्कीम आहे. प्रत्यक्षात प्रदूषण कुठलंही थांबलेलं नाही. ते दिवसेंदिवस डे बाय डे वाढत चाललंय आणि त्याचा फटका हा काठावरच्या लोकांना बसतोय. आणि हे प्रदूषण फक्त आता पंचगंगेपुरतं राहिलेलं नाही, पंचगंगा पुढे जाऊन कृष्णेला मिसळते. त्यामुळे कृष्णा देखील बाद करायचं काम हे पंचगंगेच्या नदीच्या माध्यमातून चाललंय. याच्यावर ठोस उपायांची गरज आहे आणि ते उपाय होणार का, याची अंमलबजावणी होणार का, पूर्ण क्षमतेनं प्रदूषण थांबणार का, याचं उत्तर सत्ताधारी मंडळींनी देणं आवश्यक आहे. दरम्यान माजी नगरसेवक सागर चाळके यांनी गेली 25 वर्ष पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या असून प्रत्यक्षात एकही योजना पूर्णत्वास गेली नसल्याचं सांगितलं. इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्यासाठी मागणी करायची का नाही, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर 6 महिने 7 महिने तर वेळ देणं गरजेचं आहे. आणि आज 6-7 महिने झाल्यानंतर मी एखादा प्रश्न पाण्यासाठी विचारणं काय चूक आहे? उद्या जनताच म्हटली असते की आत्ता 2 महिने झाला आमदार झालेत आणि लगेच आता हे चालू केलं बघा राजकारणी. पण आज ह्या गोष्टीला 9 महिने झाले. आता 9 महिन्यानंतर जर त्या प्रश्नाची निवडून आल्यानंतर जाणीव केव्हा करून द्यायची? आणि देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या वारण्या योजनेला पण स्टे दिला, ह्या योजनेला पण स्टे दिला असं समजतंय. त्यामुळे हे जे इचलकरंजी शहराला आमदार झाल्यानंतर जे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आलेत, त्याने आजपर्यंत ही योजना थांबवण्याचंच काम या शहराचं केलेलं आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश मोरबाळे यांनी शासनाच्या योजना सर्व कागदोपत्रीच असून गेल्या 8 महिन्यात विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी कागदी मेळ आणि हातात खेळ अशा पद्धतीनं कार्य केल्याची टीका केली. निवडणुका येतील जातील, परंतु इचलकरंजीच्या नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे. यासाठी हा सातत्यानं जोपर्यंत आम्ही या भूतलावर आयात आहे तोपर्यंत हा लढा राहणार आहे. आता ते जनतेला माहित आहे की जर बघितलं त्यांचं कार्य आता 1.5 वर्षापर्यंत आणि यांचा 8 महिन्याचं कार्य काय केलं, नुसतं कागदी मेळ आणि हातात खेळ, ह्याच्या पलीकडे काही काम केलं नाही आहे.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी पाण्याचं राजकारण न करता शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आमचा लढा हा चालूच राहणार असल्याचा इशारा या पत्रकार बैठकीत देण्यात आलाय. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम ते कळंबा दरम्यानच्या हनुमान नगरमधील अनंत प्राईड या इमारतीच्या बांधकामावेळी तिथला नैसर्गिक नाला पार्किंगच्या जागेतून वळवण्यात आलाय. यंदा हा नाला तुंबल्यानं हा प्रकार उघडकीला आलाय. महापालिकेनं इथं खड्डा खणून नाला प्रवाहित केला, परंतु पुन्हा तो नाला बंदिस्त करण्याकडे महापालिकेनं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे स्थानिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. महापालिकेकडील एका तात्कालीन आणि आता सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची मर्जी राखण्यासाठी बिल्डरनं अंडरग्राऊंड नाल्याचा हा अनोखा प्रयोग केला असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम ते कळंबा रस्त्यावर हनुमान नगरमधील सर्वे नंबर 773-4 मध्ये अनंत प्राईड नावाची इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामावेळी बांधकाम व्यावसायिकानं नाल्याचा प्रवाह पार्किंगच्या जागेतील जमिनीखालून वळवला. या नाल्यातून तपोवन मैदान, कळंबा, गणेश कॉलनी, LIC कॉलनी या भागातील पाणी वाहतं. मात्र यंदा हा नाला तुंबल्यामुळं परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलंय. नाल्याचा प्रवाह सापडला नसल्यानं महापालिकेनं अनंत प्राईड इमारतीच्या पार्किंगमध्ये महिनाभरापूर्वी मोठा खड्डा खणून नाला प्रवाहित केला. मात्र या खड्ड्यामधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं इमारतीमधील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. स्थानिकांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनी करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या रहिवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. येत्या सोमवारपर्यंत महापालिका प्रशासनानं रखडलेलं काम पूर्ण केलं नाही तर खड्डा बुजवू असा इशारा त्यांनी दिलाय. त्यांनी ते परत खुदाई करून मोठा खड्डा काढलेला आहे आणि तिथे ड्रेनेज तोडून ठेवलेला आहे आणि याचा आम्हाला सांगितले की आम्ही हे लवकरात लवकर तुम्हाला मधून चेंबर करून देतो, पण त्याची अद्याप ही कारवाई झालेली नाही आहे. आम्ही त्याचा सतत पाठपुरावा करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण कोणीही दाद देत नाही. आम्ही आत्ता येतो, 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो, आम्ही इंजिनियरला पाठवलं आहे किंवा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, अशी आम्हाला प्रत्येकाला उत्तरं मिळत आहेत. आम्ही आमची आता ह्याची लिमिट संपलेलं आहे आणि ह्याचा काही धोका होण्याची शक्यता आहे. इथे लहान मुलं खेळत असतात, गाड्यांचं पार्किंग आहे, मोठी माणसं ज्येष्ठ नागरिक ये जा करत असतात, तरी पण याची प्रशासनानं काहीही दखल घेतलेली नाही आहे. तर आम्ही ह्याच्यावरती आम्ही अंतिम इशारा देतो आहे की प्रशासनाला की हे सोमवारपर्यंत तुम्ही याच्यावरती कायदेशीर काय ती कारवाई करावी आणि आम्हाला इथून चेंबर करून व्यवस्थित हे करून द्यावं. अन्यथा आम्ही हे पाठीमागून जिथून पाणी येतं आहे तिथं आम्ही कॉन्क्रीट टाकून हे बंद करून घेऊ आणि हा खडवा मुद्दून घेऊ. तर याच्यावर तुम्ही प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती करतो आम्ही. 26 जूनला ते लिकेज काढण्यात आलं, पण 26 जूनपासून आज अखेर तो खड्डा बांधून घेतलेला नाही किंवा चेंबर केलेलं नाही. आणि हे आम्हाला यापूर्वी कुठलीही कल्पना नव्हती की या ठिकाणी महानगरपालिकेचे ड्रेनेज लाईन आहे, परंतु महानगरपालिकेने अगदी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जे खड्डा काढलेला आहे तो तात्काळ भरणं गरजेचं असताना एका रहिवासी फ्लॅटधारकांच्या जीविताची धोका, लहान मुलांचा धोका, आरोग्याचा धोका हा त्यांनी कुठल्याही प्रकारे याकडं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. आणि जर यापुढे हे 2 दिवसामध्ये जर हे त्यांच्याकडून पूर्तता झाली नाही आणि जर काही एखादा धोका झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी ही महानगरपालिकेची राहील असा आम्ही याद्वारे इशारा देतो. या अंडरग्राऊंड नाल्याबाबत सध्या या परिसरात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. हा नैसर्गिक नाला अनंत प्राईड इमारती शेजारच्या जागेतून जात होता, पण ती जागा एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आहे. त्या अधिकाऱ्यानं म्हणे अनंत प्राईड इमारतीला परवानगी देताना त्यांच्या जागेतून जाणारा नैसर्गिक नाला अनंत प्राईड इमारतीच्या पार्किंग खालून नेण्याची अट घातली. बांधकाम व्यावसायिकानं अधिकाऱ्याची मर्जी राखत या इमारतीमधील रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता पार्किंगच्या जागेतून नाला नेल्याचं इथले रहिवाशी सांगतायत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या उक्तीप्रमाणे कुणाचं पाणी कुणाच्या दाराशी अशी अनंत प्राईडमधील रहिवाशांची अवस्था झाली आहे. पदावर असताना अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची चूक तो पायउतार झाल्यानंतर महापालिकेलाच दुरुस्त करावी लागतेय आणि रहिवाशांना त्याचा कायमस्वरूपी त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या रॉयल्टीचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर
जाग आलेल्या महसूल प्रशासनानं टोप, कासारवाडी आणि शेळे परिसरातल्या अवैध स्टोन क्रशरवर कारवाई केली आहे. यामुळे अवैध स्टोन क्रशर व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत. तर आजपर्यंत प्रशासनाला हे क्रशर अवैध आहेत हे माहीत नव्हतं का, असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागलाय. टोप, कासारवाडी आणि शिये परिसरात स्टोन क्रशर व्यवसायातून मोठ्या प्रमाणात विनापरवाना अवैध उत्खनन सुरू आहे. यातून शासनाची कोट्यावधींची रॉयल्टी चुकवली जाते. महसूल खात्याचंही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशन काळात टोपमधील एका दगडखाणीच्या रॉयल्टीचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर टोप, कासारवाडी, शिये परिसरातल्या नियमबाह्य असलेल्या स्टोन क्रशर व्यावसायिकांची तपासणी करून महसूल खात्यानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. टोप आणि कासारवाडीतील विनापरवाना 37 स्टोन क्रशरवर कारवाई करत ते सील करण्यात आलेत. यामुळे शिये, भुये, जठारवाडी, टोप आणि कासारवाडी परिसरातल्या क्रशर व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणलेत. टोप इथल्या खाणीतून तहसीलदारांच्या अहवालानुसार सुमारे 4 लाख ब्रास उत्खनन झालंय. त्यापोटी केवळ 96,000 ब्रास दाखवून प्रकरण बंद करण्यात आलं. त्यामुळं शासनाची 140 कोटींची रॉयल्टी बुडाली. यातील एका व्यावसायिकानं हेलिकॉप्टर खरेदी केल्याचं विधान परिषदेत निदर्शनास आणून देण्यात आलं. यानंतर हातकणंगले महसूल विभाग खडबडून जागा झाला आणि तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या आदेशानं टोप, कासारवाडी इथल्या खडी क्रशरची तपासणी करण्यात आली. मात्र इतकी वर्ष महसूल खातं झोपलं होतं काय? कारवाईबाबत महसूल प्रशासनाचे हात कोणी बांधले होते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अण्णासाहेब जाधव यांनी नुकताच गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी जे कुणी कायदा मोडतील त्यांच्यावर कारवाई करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखला जाईल, अशी ग्वाही दिली. गडहिंग्लज विभागाचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी नुकताच इचलकरंजी कार्यालयात आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, तसंच तडीपार केलेले आरोपी शहरात दिसल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. नुकताच मी गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी या विभागाचा अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. या परिसरातील नागरिक आणि हा जो गडहिंग्लज विभाग आहे, येथील सर्व नागरिक हे शांतता प्रिय आहेत. त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था जी आतापर्यंत चांगली आहे ती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग म्हणून आम्ही सर्व टीम म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीनं गुन्हेगारीवरती नियंत्रण आणणं आणि जे या ठिकाणी किरकोळ कारकोळ जे काही गुन्हे होत असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी घटना होत असतील, तर त्यावरती पोलीस विभागाचं खूप बारकाईने लक्ष असेल. त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण त्या ठिकाणी असणार आहे. नागरिकांना देखील मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला अशा कुठल्याही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा काही आपल्या निदर्शनास येत असतील तर पोलीस विभागाशी आपण तात्काळ तसा संपर्क साधावा. पोलीस दल त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची काळजी घेईल. ज्यांच्या तक्रारी पोलीस घेत नाहीत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन जाधव यांनी केलंय. गणेशोत्सवासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. शहरातून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धनगर समाजातील 10वी आणि 12वी परीक्षेतील गुणवंतांचा रविवारी 13 जुलै रोजी मल्हार सेनेच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख बयाजी शेळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्या महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या रविवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात धनगर समाजातील 10वी आणि 12वी परीक्षेतील गुणवंतांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. मल्हार सेना जिल्हा प्रमुख आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके आणि धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष राघू हजारे यांनी ही माहिती दिली. आमदार सतेज पाटील आणि धनगर समाज महासंघाचे राज्याध्यक्ष चिमण डांगे यांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे.
मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता BL हजारे, पणनचे सरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला बाबूराव बोडके, मेघना गावडे, दत्ता बोडके, कोंडिबा आडुळकर उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त राधानगरीत शासकीय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राधानगरी पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि आरोग्य विभागाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती उत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा शुभारंभ प्रांताधिकारी प्रशांत चौगले, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी RR शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. 247 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला, तर 52 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी स्वप्नील मकवदे, डॉक्टर ओमकार चौगले, प्रिया गुरव, विस्तार अधिकारी विजया पाटील, मानसिंग वडर, गजानन मोहिते, मिलन रामसे, आनंदा बर्गे, प्रवीण कवडे, वनिता पाटील, मंगेश धनवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. उंचगावमधील मंगेश्वर ग्रुपच्या वतीनं झाडांचा वाढदिवस साजरा करून अनोख्या पद्धतीनं निसर्गाप्रतीचं प्रेम व्यक्त केलंय. गेल्या 16 वर्षांपासून अविरतपणे उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण आणि मंगेश्वर ग्रुप हा उपक्रम राबवतायत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गप्रेमींची संख्या कमी नाही. हे निसर्गप्रेमी विविध माध्यमातून आपलं निसर्गाविषयी असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण आणि त्यांच्या मंगेश्वर ग्रुपनं झाडांचा वाढदिवस साजरा करून अनोख्या पद्धतीनं निसर्गाप्रती प्रेम व्यक्त केलंय. 2009 साली या सर्वांनी सप्तपर्णीची 7 झाडं लावली होती. त्या वर्षापासून आज तागायत दरवर्षी ते या झाडांचा वाढदिवस साजरा करतायत. याप्रसंगी गुरुपौर्णिमेनिमित्त माजी सरपंच कावजी बापू कदम, पत्रकार प्रवीण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, नामदेव वाईंगडे, हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे सभापती नारायण मन्नाडे, दिनकर पोवार, माजी उपसरपंच मधुकर चव्हाण, बाजीराव मन्नाडे, श्रीकांत दळवी, रावसाहेब माने, धनपाल संकपाळ, विष्णू मोरे, अनिल दळवी, कृष्णात चौगुले, लहू पाटील, मधुकर रेडेकर, आनंदा यादव यांच्यासह मंगेश्वर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा विभागात काम करणाऱ्या माजी सैनिकांना गेल्या 7 वर्षांमध्ये वेतन आणि पदोन्नतीचा तसंच रजारोखीकरणाचा फरक मिळालेला नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी माजी सैनिक कल्याण समितीच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक 21 जुलैला शिवाजी विद्यापीठासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7व्या वेतन आयोगातील फरक देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी वेळोवेळी विनंती करूनही माजी सैनिकांना न्याय मिळत नसल्यानं माजी सैनिक कल्याण समिती संघटनेच्या माध्यमातून हे माजी सैनिक शिवाजी विद्यापीठासमोर सोमवारी 21 जुलैपासून बेमुदत धरणं आंदोलन करणार आहेत, अशी माहिती माजी सैनिक कल्याण समिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला मधुकर पाटील, रवी जाधव, माजी सैनिक आनंदा धनवडे, माजी सैनिक MG पाटील, सुरेख घाडगे, शंकर खोत, विश्वास डावरे, छाया घाडगे, रंजना वासुदेव यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. संजय गायकवाड मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान.
हातात सिगारेट, शेजारी पैशांची बॅग. मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ. जनसुरक्षा विधेयकाचं नाव भाजप सुरक्षा विधेयक ठेवा. उद्धव ठाकरेंचा टोला. सेन्सेक्स 689 अंकांनी घसरून बंद. गुंतवणूकदारांना 3,07,00,000 कोटींचा फटका. काल गुरुवारी चोरट्यांनी भरदिवसा जयसिंगपूरमधील बंद घर लक्ष्य करत 17 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये या चोरीचा छडा लावत राजू रामय्या महादेपल्ली या परप्रांतीय चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल संच असा सुमारे 36 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी ही माहिती दिली आहे. जयसिंगपूर इथं सुनीता दिलीप केरीपाळे या BSNL क्वार्टर्समध्ये कुटुंबियांसमवेत राहतात. काल गुरुवारी त्या दिवसभर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञातांनी केरीपाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सुमारे 17 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी सुनीता केरीपाळे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजू रामय्या महादेपल्ली या परप्रांतीय चोरट्याला कसबा बावडा इथल्या शुगर मिल परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या 17 लाखाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 36 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली. 10/7/2025 रोजी जयसिंगपूर BSNL क्वार्टर्सकडे सुमारास 10:45 वाजता एक घरफोडी झालेली आहे. त्या घरफोडीमध्ये 30 तोले सोन्याचे दागिने आणि 1.5 किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम 17 लाख होता. LCB PI रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम फक्त 1 दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला. त्यांची हकीकत असं आहे की रवींद्र कलमकर आणि टीम त्यांची व्हिडिओ ॲनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला. तो संशयित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे. त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉड्जकडे भेटून आला. तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली. त्यांची वय 46 इयर्स आहे. राहणार कोत्तावलसा विजयवाडा आंध्र प्रदेश. त्यांच्याकडे 35 तोले सोनं आणि 2.5 किलो चांदीची दागिने भेटून आला. त्यांची पूर्ण रक्कम 36 लाखची सुमारास आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालासह अधिक किमतीचा मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत करण्यात आलाय. त्यामुळे त्याचा अन्य गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार महेश खोत, महेश पाटील, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, प्रकाश पाटील, सागर चौगले, राजेश राठोड, राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव यांनी ही कारवाई केली. शिरोळ तालुक्यातील हेरवाडमधील कन्हैया पवार यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय. या चोरी प्रकरणी पोलिसांनी गावातीलच प्रवीण चिंदरकर याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 1.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथल्या काळंबावाडी वसाहत परिसरात राहणाऱ्या कन्हैया बळवंत पवार यांच्या बंद घरातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. याबाबतची फिर्याद पवार यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली होती. या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं चौकशी करत गावातीलच प्रवीण चिंदरकर याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची ठुशी, वेल, अंगठी असा सुमारे 1.25 लाखाचा ऐवज हस्तगत केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प तयार करण्यात आलाय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे शहरातील जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावत शहराचं आरोग्य जपायला मदत होत असून महापालिकेला यामधून चांगलं उत्पन्न सुद्धा मिळतंय.
रुग्णालयांमधून तयार होणारा जैववैद्यकीय कचरा हा अनेक शहरांसाठी डोकेदुखी ठरतो. संसर्गजन्य कचरा, तीक्ष्ण वस्तू, सुया, काचेचे तुकडे, रासायनिक कचरा आणि औषध कचरा यांचा समावेश असतो. कोल्हापूर शहरात तयार होणाऱ्या अशा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महानगरपालिकेनं विकसित केलाय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं. SS सर्व्हिसेस या कंपनीमार्फत 30 वर्षांच्या करारानं हा प्रकल्प चालवण्यात येतोय. या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल, ग्रामीण भागातील बायोमेडिकल वेस्ट इथं आणलं जातं. प्रकल्पामध्ये दररोज सुमारे 1500 ते 1700 किलो जैविक वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करण्यात येते. पिवळ्या प्रवर्गातील जैविक वैद्यकीय कचऱ्यावर इन्सिनरेटर प्रक्रिया करून कचरा भस्मसात केला जातो. त्यातून तयार होणारी राख रांजणगावमधील घातक कचरा निर्मूलन प्रकल्प रांजणगाव इथं पाठवला जातो. रेड प्रवर्गातील जैविक वैद्यकीय कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून हा कचरा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मान्यताप्राप्त पुनर्प्रक्रिया केंद्राकडे पाठवला जातो, अशी माहिती कंपनीचे प्रमुख आशिष घाटगे आणि मॅनेजर सागर जाधव यांनी दिली आहे. दरम्यान जुन्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1 टनाची होती. मात्र नवीन प्रकल्पामध्ये ही क्षमता वाढवून 4.5 टन करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 30 वर्ष पूर्ण क्षमतेनं चालणारा बफर झोनमधील हा एकमेव प्रकल्प असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितलं. या प्रकल्पामधून महापालिकेला दरमहा 2,20,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. प्रकल्पामुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होऊन शहरासह जिल्ह्याचं आरोग्य कायम ठेवण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरतोय. कागल शहरातील माळी गल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत सुमारे 5.25 लाखाचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल शहरातील माळी गल्लीत राहणारे सचिन अशोक पाटील हे काल गुरुवारी सकाळी कामानिमित्त पत्नीसोबत येळगुडला गेले होते. सायंकाळी ते घरी आल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5.25 लाखांचा ऐवज लंपास केलाय. याबाबत पाटील यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली आहे. भर दिवसा चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं छत्रपती शाहू महाराज जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं प्राध्यापक मधुकर पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं लहान मुलं, महिला यांच्यासह समाजातील विविध घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या केंद्राच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला कोल्हापूर शहर आणि उपनगरांमधील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बशीर शिकलगार, इंदुमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, संकल्प विद्यालयाचे अवधूत कुलकर्णी, मीनाताई ठाकरे विद्यालयाचे संदीप सातपुते आणि PM श्री महात्मा फुले विद्यालयाच्या नैना बिडकर यांना प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्राध्यापक मधुकर पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यापेक्षा मुलांनी पुस्तकांमध्ये डोकं घालावं असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला केंद्राचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान, प्रफुल्लित बालविकास केंद्राचे ब्रँड अँबॅसेडर वैभव पाटील, मेन राजाराम हायस्कूलच्या दीपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अनुष्का धनवडे, विनायक पाटील, प्रिन्स पाटील, सना मुल्ला, क्षितिजा पाटील, श्रावणी पाडळकर, रेश्मा कातकर, सिद्धेश चिले, बिस्मिल्ला नदाफ, श्वेता गुरव, माधुरी केसरकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
जगाला चालवणारी एक शाश्वत सत्ता अस्तित्वात आहे. साधू संतांनी आजपर्यंत ही सत्ता समजून घेण्यासाठी अध्यात्माकडे वळण्याचा संदेश दिलाय. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या सर्व साधू संतांचा, महापुरुषांचा सन्मान राखण्यात येत असल्याचं परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सांगितलं. संजीवनगिरी आडी इथल्या श्री दत्त देवस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. संजीवनगिरी आडी इथल्या दत्त देवस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. रात्री परमाब्धिकार परमात्मराज महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी अस्तित्व या विषयावर बोलताना त्यांनी विश्व चालवणारी एक शक्ती अस्तित्वात असून या शक्तीचं अस्तित्व मानणारे आस्तिक आहेत असं सांगितलं. भौतिक गोष्टीचं अस्तित्व काही काळासाठी असतं, मात्र चैतन्य शक्ती नित्य आहे असं नमूद करत परमात्मराज महाराजांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या उत्पत्ती, स्थिती आणि लय या रूपांचा एकत्रित अवतार असणारा श्री दत्तात्रयांचा अवतार हा जगाला ज्ञान देण्यासाठीचा चिरंतन अवतार असल्याचं सांगितलं. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन बाबींसाठी तीन रूपं मानली जातात. ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. ब्रह्मदेव, विष्णू, शिव. जगाची उत्पत्ती, स्थिती आहे आणि लय या तुम्हाला गोष्टी माहिती आहेतच. जगाचा उद्धार व्हावा, जगाला उपदेश द्यावा, ज्ञानाचा उपदेश द्यावा, यासाठी तिन्ही देवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रय भगवान, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. हे ज्ञानदानासाठी अवतरलेलं रूप आहे. ज्ञानदान आजच्या या पौर्णिमेला या रूपाद्वारे, दत्तात्रय स्वरूपाद्वारे अनेक महात्म्यांना, जे असे तपस्वी महात्मे होते त्यांना हिमालयामध्ये उपदेश लाभला. त्याच पद्धतीने अलर्क राजाला आजच्या दिवशी उपदेश लाभला. अशी ही पौर्णिमा. जगाला चालवणारी एक शाश्वत सत्ता असून ही सत्ता समजून घेण्यासाठी अध्यात्माकडं वळा असा संदेश साधू संतांनी दिला असून गुरुपौर्णिमा हा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सांगितलं. जी काही शाश्वत सत्ता आहे त्या शाश्वत सत्तेचा विचार आपल्यामध्ये व्हावा, आपल्या चित्तात व्हावा, त्याचं चिंतन व्हावं, हे माणसांच्याकडून व्हावं. हे माणसांना समजावून देण्यासाठी सगळे ऋषी, मुनी, साधू, संत, तीर्थंकर, बुद्ध इत्यादी नावाने ओळखले जाणारे पैगंबर म्हणा, समजा प्रेषित म्हणा, इत्यादी इत्यादी अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी जनतेला आस्तिकतेकडे वळविण्याचं कार्य केलेलं आहे. अशा या सगळ्या महापुरुषांविषयी विनम्र भाव ठेवण्याचा उपदेश करणारी ही आजची पौर्णिमा आहे. आपण सर्वांनी या विश्वात होऊन गेलेल्या सगळ्याच महापुरुषांविषयी आदरभाव ठेवावा हीच इच्छा. दत्त दत्त दत्त. यावेळी भक्तांनी परमपूज्य परमात्मराज महाराजांचं दर्शन घेत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराजांच्या हस्ते श्री दत्त देवस्थानच्या रुग्णालय निर्माण कार्यासाठीचे देणगीदार, गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित भाविकांच्या महाप्रसादासाठी योगदान देणारे अन्नदाते, विविध क्षेत्रात यश मिळवलेले भक्त, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवाला देवीदास महाराजांसह भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांनी परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानामृत सेवन केल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या स्वच्छता या विषयावर आधारित अवकारिका हा मराठी चित्रपट 1 ऑगस्टला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान आणि त्यांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी आज कोल्हापुरात ही माहिती दिली. स्वच्छता केवळ घर किंवा परिसरासाठी मर्यादित नसून मनामनातील अस्वच्छतेचा विचार मांडणारा आणि सामाजिक शुद्धतेचा संदेश देणारा अवकारिका या मराठी चित्रपटाची निर्मिती अरविंद भोसले यांनी केली आहे.
1 ऑगस्टला सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचं योगदान आणि त्यांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी मांडणी चित्रपटात करण्यात आल्याचं दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितलं. चित्रपटामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुख्य भूमिकेत कोल्हापूरचे सुपुत्र विराट मडके हे आहेत. गीते कैलाश खेर, सुनील चव्हाण आणि ज्ञानेश मेश्राम या गायकांनी गायली आहेत. या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, डॉक्टर नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, पंकज धुमाळ, विनोद खरंगुळे, प्रिया कोसुंबकर, स्नेहा बालपांडे यांनीही भूमिका साकारल्यात. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान विभागामार्फतही चित्रपटाची दखल घेण्यात आल्याचं भोसले यांनी सांगितलं. बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेविषयक बातम्या संक्षिप्त स्वरूपात. लिफ्ट मागण्याचा बहाणा करून लुटणाऱ्या आदित्य भस्मे याला इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी केली अटक. 2 दुचाकी आणि 4 सिलेंडरसह सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल जप्त. न्यायालयानं भस्मेला सुनावली 1 दिवसाची पोलीस कोठडी. गांजा विक्री करणाऱ्या कोल्हापुरातल्या सोमवार पेठेतील इरफान मोदी याला अटक. सुमारे 1 लाखाचा 2.5 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. इरफानला न्यायालयानं सुनावली 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. लॉटरी सेंटरच्या नावावर ऑनलाईन पद्धतीनं चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा. दोघे ताब्यात. 50,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे. इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडं. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांचं कामकाज ठप्प. शिक्षक संघटनांसह संस्था चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शिक्षक भरती पोर्टल रद्द करण्यासह अन्य मागण्यांकडे वेधलं लक्ष. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील प्रलंबित व्याज परतावा देण्यासाठी सरकारनं काय कार्यवाही केली आहे? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न. इचलकरंजीतील ZLD प्रकल्प म्हणजे विद्यमान आमदारांचा सुळकुड योजनेला बगल देण्याचा डाव. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी SS सर्व्हिसेस संचलित बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाला दिली भेट. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.